एका मॅचमध्ये 500 रन बनतात आणि तिथे बुमरा फक्त 8च्या ॲव्हरेजनं रन देतो. इथं सगळे बॉलर 10च्या, 12च्या, 15च्या ॲव्हरेजनं मार खात होते. तिथं बुमरा फक्त 8च्या ॲव्हरेजनं देता. म्हणून त्यानं दाखवून दिला की जगातला तो नंबर 1 बॉलर आहे. अशा प्रेसिंग सिच्युएशनला बॉलिंग कशी करायची हे त्याला नक्की माहीत आहे. सॅमसनबरोबर मॅन ऑफ द मॅचचा हकदार ह्यानं पण होता मित्रांनो. आणि पांड्याचा तो शेवटचा ओव्हर जबरदस्त. बुमराचा शेवटचा ओव्हर जबरदस्त. अक्षर पटेलचे 2 कॅच जबरदस्त. आणि शिवम दुबेची ती मधली बॅटिंग काय मूव दिला शुभम दुबेनं. आणि संजू सॅमसनचं सुरुवातीला सेटअप जबरदस्त. संजूने सुरुवातीपासूनच काय बॅटिंग केली मित्रांनो. प्रेशर बिलकुल येऊ दिलं नाही. प्रेशर सगळं इंग्लंड होतं. जबरदस्त खेळ केला. त्याला एक जीवदान भेटलं पण त्या जीवदानचा फायदा जबरदस्त घेतला. पण अभिषेकला अजूनही काही करता आलं नाही. अभिषेकला संजू म्हणत होता मी आहे तू दमान खेळ, मी आहे तू दमान खेळ, पण तो ऐकला नाही. अतिशहाणपणा करायला गेला, आऊट झाला. त्यानंतर ईशान आणि संजूची पार्टनरशिप जबरदस्त झाली मित्रांनो. 200-250च्या स्ट्राईक रेटने त्यांनी बॅटिंग केली आणि जबरदस्त प्लॅटफॉर्म सेट करून दिला येणारा बॅट्समन. त्याच्यानंतर मी म्हणलं होतं शिवम दुबेला वरी पाठवणं गरजेचं आहे आणि तसंच त्यांनी पाठवलंही. आणि शिवम दुबेने जबरदस्त मूव दिला मित्रांनो. जशी बॅटिंग पाहिजे होती, जसं टिकायचं होतं तसं टिकला त्यानं. पडझड होऊ दिला नाही. तो बरोबर ॲव्हरेज मेंटेन करून रन करत राहिला. स्पिनरला बरोबर मारत राहिला. स्पिनरचा दबाव घेतला नाही. अनलकीली संजू आऊट झाला. त्यानंतर आला सूर्याला तेवढं काही जमलं नाही. सूर्या लवकरच आऊट झाला. त्यानंतर आला पांड्यानेही बॅटिंग चांगली केली. कारण पांड्या कधीही प्रेशर सिच्युएशनला चांगला खेळ करतो हे आजही दाखवून दिलं आहे. बॅटिंगही जबरदस्त केलं आणि बॉलिंगवर विचारच नको. कारण शेवटच्या 19व्या ओव्हरला तशी जबरदस्त बॉलिंग प्रेशर सिच्युएशनमध्ये करणं हे पांड्याच करू शकतो. पुन्हा एकदा दाखवून दिला त्यानं पांड्या जैसा कोई नाही. जबरदस्त बॅटिंग केला पांड्यानं पण. आणि तिलक वर्माचे ते 7 बॉलमध्ये 21 रन जबरदस्त होते मित्रांनो. कारण 250 रनपर्यंत नेण्यासाठी तिलक वर्माची बॅटिंग फार महत्त्वाची होती. कारण शिवम दुबे रनआउट झाला होता. शिवम दुबेमुळे अगोदरच 10-20 रन कमी झाले होते. त्याची थोडी बहुत का होईना भरपाई तिलक वर्माने करून दिला. नाहीतर भारत आज 270वर गेला होता. शिवम दुबे जर आऊट झाला नसता तर तिलकने जबरदस्त बॅटिंग करून भारताला 253 रनचं विशाल लक्ष्य करून दिलं. वाटलं होतं की इंग्लंड पण पोचणार नाही, पण इंग्लंड पण हार मानली नाही मित्रांनो. ते जेकब मेथलनं काय जबरदस्त बॅटिंग केला त्याचंही म्हणावं तेवढं कौतुक कमी आहे मित्रांनो. कारण एक नवीन प्लेयर, 22 वर्षाचा प्लेयर आणि भारतासोबत अशी बॅटिंग करतो. त्यांचा घास काढून घेतला होता मित्रांनो. शेवटी जर आपली बॉलिंग चांगली झाली नसती तर जवळपास ही मॅच गेली होती. बुमराचा तो जबरदस्त ओव्हर 6 रनचा, फक्त 6 रन दिला मित्रांनो तो 16-17 ओव्हरला. आणि त्याच्यानंतर पांड्याचा ओव्हर, पांड्याने एक विकेट घेऊन फक्त 9 रन दिला. हे 2 ओव्हर जबरदस्त राहिले. आणि शिवम दुबेचंही कौतुक करावं लागेल. कारण शेवटचा ओव्हर त्याला दिला होता. मॅचमध्ये एकही ओव्हर त्याला दिला नाही, फक्त शेवटचा ओव्हर त्याला दिला. पहिले 3 बॉल जबरदस्त टाकला त्यानं. 3ही बॉल यार्कर टाकला. शेवटच्या 3 बॉलला छक्का खाऊ द्या, पण पहिले 3 बॉल महत्त्वाचे होते. जबरदस्त बॉलिंग करून त्यानं तिथं मॅच जिंकून दिला मित्रांनो. पाहता भारतीय टीमचं प्रदर्शन चांगलं राहिलं मित्रांनो. पण अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्ती हे थोडी डोकेदुखी राहिली. कारण अभिषेक शर्मा अजूनही फेल झाला. चान्स होता इथं, कारण संजू चांगला खेळत होता. ह्याला फक्त त्याचा स्टँड द्यायचं काम होतं, पण तो केलं नाही. ईशाननं जसं त्याला स्टँड दिला ते काम जर अभिषेकनं केलं असता आज स्कोर वाढलेला राहिला असता. आणि वरुण चक्रवर्ती मित्रांनो जगातला नंबर 1चा बॉलर आणि अभिषेक शर्मा हे जगातला नंबर 1चा बॅट्समन, हे दोघंही वर्ल्ड कपमध्ये फेल आहेत मित्रांनो. हे आपलं बॅड लक म्हणावं लागेल. ते जर चालले असते आज भारताची पोझिशन वर राहिली असते. आपण जे एक मॅच हारलो ते पण हारलो नसतो. हे सध्या ह्या दोघांचा फॉर्म चिंतेची बाब आहे. या 2 गोष्टीवर थोडा विचार करून पुढच्या मॅचला तयारी न्यावं लागेल. पुढचा मॅच तर सहज आरामात जिंकेल भारत, यात शंका नाही. पण ज्या कमजोरी आहेत त्या टाळल्या पाहिजेत. कारण 250 रन काढूनही आपण ते डिफेंड करू शकत नाही, म्हणजे थोडी चिंतेची बाब आहे. कारण प्रत्येक वेळेस बुमरा साथ देईल असं नाही. एखादा दिवस बॅड लक त्याचाही राहू शकतो. त्यानं मार खाल्ल्यानंतर पुन्हा कोण आहे. कारण आपण डिपेंड आहोत बुमरा आणि वरुणवर. तेच जर मार खाल्ले तर अवघड होईल. आज बुमरा चला नसता तर मॅच आज गेली होती जवळपास. त्याच्यामुळे वरुणनंही आपल्या बॉलिंगवर थोडं काम करावं. कारण जाणून बुजून वरुणला टार्गेट केलं जात आहे सगळ्या टीमकडून. त्याला धुलाई केली जात आहे. थोडा बॉलिंगमध्ये त्याने पण बदल करायला पाहिजे. हर्षदीपची बॉलिंग चांगली राहिली, त्याने पण थोडं प्रगती करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पांड्या तर प्रेशर सिच्युएशनला बॉलिंग चांगली करतो, मार खाईल,
पण शेवटच्या क्षणाला तो बरोबर काय करायचं ते करतो आणि मॅच भारताच्या कब्जात आणून देतो. पांड्यानं पुन्हा एकदा दाखवून दिलं तो खरा मॅच विनर आहे. बॅटिंग बॉलिंग कुठं ना कुठं तो चमकतो, काहीतरी करतो. अक्षर पटेलचे 2 कॅच म्हणावं थोडं कौतुक कमी आहे हां. ते कॅच नव्हतेच, ते कॅच त्यानं त्याच्यामुळेच कॅच झाले ते. जसं सूर्याची कॅच वर्ल्ड कप फायनलमध्ये कॅच घेऊन जसं अजूनही मला लक्षात आहे, तसं अक्षर पटेलच्या या 2 कॅच वर्षानुवर्षे लक्षात राहतील मित्रांनो. जबरदस्त मित्रांनो. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वेल डन इंडिया. फायनलसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. फायनल तुम्ही जिंकसालच.